स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आपले जे घर झाले आहे त्या घराबद्दल दिलेल्या प्रेमासाठी आणि अक्षरशः म्हणजे इतके कमेंट आले आणि ते सगळे कमेंट पॉझिटिव्हिटीनं भरलेले आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. खरं तर धन्यवाद शब्द अपुरा पडतो जेव्हा आपल्यासाठी कुणी 10-20 ओळींचे सुद्धा मेसेज करतं. व्हॉट्सअप म्हणू नका, त्याचप्रमाणे ईमेल आय डी म्हणू नका, कमेंट म्हणू नका, सगळीकडे शुभ म्हणजे अभिनंदनचा वर्षाव माझ्यावर झाला. आणि त्यासाठी ना मी तुमची कायम ऋणी राहीन की माझ्या आनंदात आनंद मानणारे आणि माझ्या दुःखात माझ्यासोबत रडणारी फॅमिली माझ्यासोबत आहे. खूप जण म्हणजे जवळजवळ 90% स्त्रिया किंवा पुरुष जे कोणी असतील त्यांनी ताई आम्ही तुमच्या सोबत व्हिडिओ बघताना रडलो असं मला सांगितलं की ताई मी पण रडले, ताई मला पण खूप आनंद झाला. काही जण म्हटले ताई आम्हाला पण स्वतःचं घर पाहिजे. तर बघा, घर घेणं हे ज्या वेळेस समजा तुम्ही पती पत्नी राहत आहात तर दोघांनी कमवणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एकट्या कमवत आहात, जर तुमच्या बरोबर तुमचा पती नाहीये जसं की माझ्या नाहीये, तर तुमच्या अंगात जिद्द, जीवतोड मेहनत आणि एक तुम्हाला मी नेहमी सांगते ना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये की एक गोल ठेवा तुम्ही. आता 2024 साली 2024 संपता म्हणजे 2025 साली पूर्णपणे मला मी ठरवलेलंच होतं की आता भाड्याची घरं बदलायची नाहीत. कधी सांगते तुम्हाला, साताऱ्यात 1 वर्ष राहिले, खूप छोटं घर होतं तरी पण छान होतं, आनंदानं राहिले मी. इथं आल्यानंतर मंगळवार पेठेत कोल्हापूरमध्ये जेव्हा मी राहिले आणि 15च दिवसात अवघ्या मी ते घर सोडलं. कारण इतकं म्हणजे कुणाच्या वास्तूला नावं नाही ठेवायची मला, पण कोणत्याही घरमालकांनी कुणालाही घर देताना त्याला व्यवस्थित कलर करणं. आता समजा जर तुमची वास्तू म्हणजे त्या घरमालकांची वास्तू 30-40 वर्ष जुनी आहे तर कोणालाही घर देताना नुसतं रंगकामच नाही तर त्याच्याबरोबर त्याच्या फरशा किती जुन्या झाल्या आहेत, त्या घरामध्ये कोण कोण राहिलं आहे. आता सांगा 30-40 वर्ष जुनी वास्तू आणि ती पण कित्येक जणांना भाड्यानं दिलेली वास्तू, म्हणजे त्यामध्ये सहज सांगा 3-4 वयस्कर किंवा कोणाचेही मृत्यू सहज होतात. म्हणजे साहजिक आहे, एवढी जुनी वास्तू म्हणजे भाडेकरूंच्या स्वतः ओनरच्या कोणी ना कोणी नक्की जातं. आणि त्यानंतर जी उदक शांती करायची असते किंवा मधून सत्यनारायण पूजा करायची असते, असं घरमालकांचं ना स्वतःच्या वास्तूकडे लक्षच नसतं की आपल्याला त्यातून पैसा मिळतोय ना, मग फक्त घर भाड्याने देत राहायचं असं असतं. आता सांगलीत सुद्धा मी भाड्यानं राहिले. सांगलीतले मला अनुभव चांगले आहेत, सांगलीत मला कुठलाच वाईट अनुभव आला नाही. पण जेव्हा मी ह्याच्यात राहिले, साताऱ्यात राहिले, तिथं सुद्धा जवळजवळ बघा भरपूर फॅमिलीची ती पण अपार्टमेंट होती. पण ते जे घरमालक होते जिथं मी राहत होते ते पाणीपट्टी वगैरे कधी वेळेतच भरायचे नाही. मग अचानक एक दिवस एक रात्र पाणी नसायचं, त्याच्यात माझा कुठंच दोष नसायचा, मी तर भाडं वेळच्या वेळी भरत असायचे. कधी लिफ्ट बंद असायची कारण लोकांनी पैसे दिलेले नाहीत. मग हे जे प्रॉब्लेम असतात ना हे घर मालकांचं काम असतं. आता मी जे तुम्हाला कोल्हापूर मधलं सांगतेय त्यांनी तर घरासाठी काही मेंटेनन्स असा केलेलाच नव्हता. त्याच्या खिडक्या पूर्ण तुटक्या होत्या, त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन नव्हतं. आणि ज्या घरामध्ये ना एक सतत लाईट लावाव्या लागतात, तुमच्या पण जर तुम्ही राहत असाल आणि जर असं घर असेल ना तर थोडं काहीतरी स्वतःच असेल तर सोडा, आपण जास्त काही करू शकत नाही. पण जर तुम्ही भाड्यानं राहत असाल ना तर अशा घरामध्ये राहू नका जिथं सूर्यप्रकाश उजेड दिवसभर येत नाही. आता या आमच्या घरामध्ये आता मी इथं पडदा लावलाय बघा, नुसता पडदा तुम्हाला काढून दाखवते, बघा किती फरक पडला. असं आमच्या प्रत्येक खोलीमध्ये म्हणजे प्रत्येक रूम मध्ये इथं उजेड आहे. आता हा जो उजेड आहे ना इतका सुंदर उजेड आहे, सूर्य दिसतो इथून डायरेक्ट. गॅलरीमध्ये सूर्यप्रकाश येतो, उत्तम सूर्यप्रकाश येतो, म्हणजे उगवता सूर्यच मला घरात बसून बघायला मिळतो. घरामध्ये साधारण 10-10:30 पर्यंत छान ऊन असतं. गॅलरी आणि घराचा जर दरवाजा उघडा ठेवला तर फॅन लावायची गरज नाही, इतकं वारं असतं आणि सुख शांतीने भरलेलं हे घर आहे. तसं त्या वास्तूमध्ये म्हणजे कोल्हापूर मधल्या मंगळवार पेठेत तसं नव्हतं. ना तिथं ऊन येत होतं, ना तिथं कपडे वाळत होते, ना तिथं आपल्याला समजा वॉशिंग मशीन लावायचंय किंवा समजा हाताने जरी कपडे धुवायचे तर त्या नळाला ना असं दोऱ्यासारखं सुईसारखं पाणी यायचं. बाथरूमच्या वर टाकी होती
दर 15-20 मिनिटाला ती संपायची. कधी कधी कोणीतरी टॉयलेटमध्ये असायचं, पाणी संपलेलं असायचं, कधी कोणी आंघोळीला जायचं. 15 दिवसातलं सांगते, मग जास्त दिवस राहिल्यावर तर बोलूच नका. आणि मुख्य म्हणजे लिफ्ट नव्हती, कारण जुनी अपार्टमेंट होती. चला लिफ्ट नसू दे, ॲडजस्ट करू माणूस, चिकार गोष्टी ॲडजस्ट करू. जर आपल्याला एक 5-6 हजार 4-5 हजार भाडं असेल, आपण 100% ॲडजस्टमेंट करू की चला आपलं भाडं वाचत आहे. परत प्रॉपर सिटीमधला फ्लॅट होता. पण वीक पॉईंट म्हणजे तिथं लिफ्ट नव्हती. लिफ्ट नव्हती ते सोडून द्या, पाण्याची गैरसोय होती, उजेड हवा काहीच नव्हतं. मला व्हिडिओसाठी शांतता नव्हती, कारण एकदम रोडवर फ्लॅट होता. ट्रक किंवा बसेस जेव्हा त्या रस्त्यावरून जायच्या तेव्हा त्या घरात शिरतायत का काय इतका प्रचंड जोरात आवाज यायचा. घरामध्ये सतत उदास वाटायचं, मला कधी प्रसन्न वाटलंच नाही. संध्याकाळ झाली की मी अखिला म्हणायचे बाहेर चल, बाहेरनं जरा आलं की जरासं बरं वाटायचं. त्याशिवाय जो आपण बाथरूम टॉयलेट सुद्धा बघा, घराचा एक प्रकारचा महत्त्वाचा भाग आहे किचन बाथरूम टॉयलेट, की सगळं जुनं, एकदम जुनाट एकदम, म्हणजे ते रिनोव्हेशनला चाललेली अपार्टमेंट होती. आणि हे सगळं जाऊ दे, हेही मी ॲडजस्ट केलं असतं, 1 वर्ष कसेही मी राहिले असते. पण भाडं 10 ते 11 हजार रुपये इतक्या जुन्या घराला, बरं का. 4 रूम होत्या, पण खूपच म्हणजे नाही, राहण्यासाठी बेस्ट नव्हतंच ते, अजिबातच नव्हतं भाड्यानुसार. आता मी सांगलीत राहत होते, तिथं तर पूर्ण बंगला मिळालेला होता, खूपच प्रशस्त होता. आणि त्याच्या आधी पण एक ठिकाणी राहिले होते, ते पण छान प्रशस्त होतं. पण तिथं कसं खिडक्या नाही, असे दरवाजे नाही, डायरेक्ट काचा होत्या आणि त्यातनं ऊन यायचं भका भका, असं दिवसभर उन्हातच बसल्यासारखं वाटायचं. म्हणून मी ते सोडलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या स्वतःच्या घरात गेलो होतो. तिथली पुढची कहाणी तुम्हाला माहितीच आहे. तिथनं इथं आल्यावर हा प्रकार झाला की मी काय केलं, आपलं जे विक्रीचं सामान आहे ना ते काही सोडलंच नाही. बरेचसं सामान मी तिथं सोडलंच नाही. किचन पुरतं सामान सोडलं. आरो लावता येत नव्हता, त्यासाठी आम्हाला कनेक्शन करून घ्यावं लागलं. मग आरोचं तेवढं करून घेतलं, कारण रोज 10 लिटर पाणी अखिलेशला जाऊन आणावं लागत होतं. आणि मग मी पॅकिंगच फोडलं नाही. आणि इथून सातारवरून जेव्हा मी कोल्हापूरला गेले तेव्हा जवळजवळ नुसता मूवर्स पॅकर्स आणि हा सगळा मिळून मला 30 ते 40 हजार रुपये खर्च आला होता. शिवाय आम्ही 4 व्हीलरमधनं आलो होतो, आई, दादा, मी, अखिलेश, ओवी. तो खर्च वेगळा, बेलामुळे आम्हाला एसटीतनं तर येणं शक्य नव्हतं आणि आई दादांना सुद्धा, त्यामुळं तो खर्च वेगळा. असे माझे जवळजवळ 50 हजार रुपये एका महिन्यात विनाकारांचे बुडले. पण बुडू दे, मी म्हटलं आपल्याला आता कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला. बरेच जण मला विचारतात, तर तुम्हाला सांगते की जेव्हा मी साताऱ्यात होते, ओवीला ज्या शाळेत ॲडमिशन मिळालेलं होतं, तर ते आणि आईचं घर हे पण खूप लांब होतं. आणि शिवाय सगळ्यात मूळ कारण कोल्हापुरात येण्याचं की अखिलेशचं शिक्षण कोल्हापूरमध्ये होतं. आणि आखीशिवाय मला जमतच नव्हतं, म्हणजे आखी मला जवळ पाहिजे होता, कारण मी एकटी राहत होते. मी जर पूर्ण कुटुंबासोबत असते तर मला मग थोडासा आपला वेळ डायव्हर्ट होतो की चला हे नाही ते. पण जेव्हा आपण सिंगल मदर असतो, जेव्हा आपल्याबरोबर फक्त आपली मुलं असतात आणि त्यातला पण एक मुलगा लांब, आणि ठीक आहे तो लांब होता, त्याची खाण्याची सोय नीट नव्हती, त्याला सतत पोट बिघडायचं, त्याला सतत सायनसचा त्रास व्हायचा, कारण गरम पाण्याची सोय नव्हती, नाश्ता त्याला वेळेवर मिळत नव्हता. तो माझ्याकडून पैसे तर घ्यायचा म्हणजे महिन्याचे, पण तो ते वाचवून 2 वेळच्या ऐवजी 1 वेळचं जेवायला लागला होता. आणि हे त्यानं मला इथं आल्यावर सांगितलं. मग मी म्हटलं की अरे आपण जगतो कशासाठी सांगा मला तुम्ही, आपल्या मुलांच्या आपल्या सुखासाठी तर आपण जगतो. आणि जर त्याला 2 वेळचं जेवणच नीट नाहीये आणि मी तिकडे एकटेपणा, त्याला इकडे एकटेपणा, त्यापेक्षा मी निर्णय घेतला की कोल्हापूर, आणि मला लहानपणापासून आवडतं. आणि कसं काय माहिती, पण खूप पहिल्यापासून माझ्या तोंडामध्ये असतं, अंबाबाई तुझीच कृपा. हे वाक्य माझ्या तोंडात कित्येक वर्ष झाले आहे. अंबाबाई तुझीच कृपा हे मी म्हणते. श्री स्वामी समर्थ जसं म्हणतो आपण, तशी अंबाबाई तुझीच कृपा. आणि त्या अंबाबाईची खरोखर कृपा झाली. ज्यावेळेस आम्ही अखिलेशला इथं ॲडमिशन घ्यायला आलो होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा मी म्हटलं होतं, तेव्हाच माझं चाललं होतं की मला कोल्हापूरमध्ये राहायला यायचंय अखिलेशपाशी, पण तेव्हा नाही जमलं. पण शेवटी योग माझा कोल्हापूरचाच होता आणि अंबाबाईनं मला स्वतःच्या इथं बोलवून घेतलं. मग ते घर जे होतं ना ते 15 दिवसात मी सोडलं. पुन्हा इकडे येण्याचे मूवर्स पॅकर्सचे मला पुन्हा 10 ते 12 हजार रुपये खर्च झाला. पुन्हा इथलं डिपॉझिट, इथलं भाडं, तिकडचं डिपॉझिट मागावं लागलं, तिकडचं भाडं तर बुडालं, पुन्हा इथलं डिपॉझिट, इथलं भाडं. तो जो इतका मानसिक त्रास झाला, तो तेव्हाच मी ठरवलं की आता इथून जाऊ तर आपण स्वतःच्या घरात जाऊ.
आणि म्हणून मग मी स्वतःचं घर घेतलं. स्वतःचं घर एकदम नवीन घेतलेलं आहे, नवीन पोझिशन आपल्याला आहे. सेकंड हँड वगैरे फ्लॅट मी घेतलेला नाही, एकदम नवीन सर्व सोयींयुक्त फ्लॅट मी घेतला. आता भिडेताई जर आपल्याला नेहमी छान छान कमेंट करतात, मला वाटते भावना भिडे नाव असेल त्यांचं, तर त्यांनी फक्त खूप सुंदर कमेंट करतात. त्यांनी एक वाक्य मला विचारलं की सुनेत्रा तू कर्ज काढलंस त्याची भीती वाटली, तर भावनाताई कर्ज काढल्याशिवाय घर आणि गाडी एक वेळ होईल बिनकर्जाची, पण घर हे बिनकर्जाचं सामान्य लोकांना म्हणजे माझ्यासारख्या लोकांना शक्य नाहीये. कारण आता कोल्हापूर मधले रेट 40 ते 50 लाख 2 BHK चे आहेत आणि माझा 2 BHKच आहे. एवढं आपल्याकडे कधीच अमाऊंट साठलेलं नसतं. त्यासाठी मी जेवढं जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करता येईल तेवढं जास्तीत जास्त पेमेंट करून कमीत कमी हप्ता लावून घेतलेला आहे आणि मोठ्या म्हणजे भरपूर वर्षाचं म्हणजे टॉपअप लोन मी करून घेतलेलं आहे. आणि आत्ता का घेतलं हे पण सांगते. इतके वर्ष मी घेऊ शकत होते, पण आता मला खात्री आहे की 1-2 ते 3 वर्षात, 2च पण मी 3 धरून चालते की हा जो हप्ता आहे घराचा, जो हे करून काय म्हणतात डाऊन पेमेंट भरून जो हप्ता राहिलेला आहे तो अखिलेश अजून 2 वर्षांना सहज फेडू शकेल. हा, मला अखिलेशला हे लावायचं नाही, मीच करणार आहे, मलाच करायचं आहे. अजून माझ्या डोक्यामध्ये बिझनेस प्लॅन भरपूर आहेत आणि मला चिंताच नाहीये की मी हप्ता कसा फेडेन, कारण मी तेवढे कष्ट घेते आणि अजूनही घेणार आहे. आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळं, तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं, म्हणजे काय म्हणतात तुमची साथ मला आहे आणि माझी जिद्द आहे, स्वामींची कृपा आहे, महालक्ष्मी आईची कृपा आहे, म्हणून हे सगळं शक्य होतं. 1-2-3 वर्षानं तर अखिलेश हे सगळं सहज करेल. आणि आता पुढचा गोल आहे माझा, आता टू व्हीलर तर बदलतोय आम्ही, मी सगळं कोटेशन काढून डाऊन पेमेंट करून आली आहे. त्यामुळं अखिलेशची म्हणजे माझ्यासाठी घेतलेली TVS स्कूटी, त्यामुळे अखिलेशचे ना दोन्ही गुडघे, ती इतकी बुटकी असते तुम्हाला माहित असेल, सगळ्यात जे बारीक मॉडेल आहे TVS स्कूटी, त्याच्यावरनं आम्ही अख्खं कोल्हापूर फिरतोय. पार्सल द्यायची असतील किंवा तिघं आम्ही मावत नाहीये, खूप जास्त त्रास होतोय. मग मी तो म्हणत होता की बाईक घेऊया, पण मी म्हटलं नाही, पार्सलसाठी वगैरे आपल्याला आता ज्युपिटर ॲक्टिवा एक्सेस यापैकीच गाडी पाहिजे. तर मी सध्या ज्युपिटर घेत आहे, तर 1-8 दिवसात येईल आपली. आणि जून महिन्यामध्ये म्हणजे माझ्या वाढदिवसापर्यंत आपल्याला 4 व्हीलर घ्यायची आहे. माझ्यासाठी, आई, दादा, अखिलेश, ओवी या सगळ्यांसाठी कुठं जायचं म्हटलं की 4 व्हीलर पाहिजे. आणि अखिलेशनं क्लासही लावलेला आहे मारुती सुझुकीमध्ये, जे आपल्याला अगदी लायसन्स सकट सगळं काढून देतात. आणि मग त्यांच्याकडूनच गाडी पण घ्यायची डोक्यात आहे. खरं तर आधी गोल मी आता सांगत नाही, कारण ते पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच मी घराचं जास्त कुणाला सांगितलं नव्हतं. पण गाडीचं सांगते, कारण गाडी ही असं नाहीये की ती गोष्ट कुणाला सांगितली म्हणून होणार नाही, 100% होणार. असं माझं प्लॅन आहे की 26 जूनला माझ्या वाढदिवसाला किंवा 17 एप्रिलला मला मोठी गाडी म्हणजे कार घ्यायची आहे. माझ्या तोंडात मोठी गाडी हा शब्द असतो. कार घ्यायची आहे, बाईक तर आता घेतलेली आहे, कार घ्यायची आहे. आणि हे झालं की नुसतं निवांत आपलं कमवायचं, कष्ट करायचंय, मुलांना शिकवायचं आणि व्यवस्थित जगायचं, एवढंच ठरवलेलं आहे. जास्त कुठल्या गोष्टीचं आता डोक्याला टेन्शन मी घेत नाही, घ्यायचंही नाहीये. आणि आयुष्यात आनंदानं जगायचं, बाकी कुठलाच उद्देश नाहीये माझा. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आणि आनंदानं, कारण निगेटिव्हिटीमुळं खूप काही गोष्टी आयुष्यात घडल्या माझ्या. त्यामुळं आता 4-5 महिने होऊन गेले असतील, मी अजिबात, जास्तच 4-5 महिने तर नक्की झाले की मी निगेटिव्ह होतही नाही. आणि कुणी निगेटिव्ह होत असेल तर मी त्या व्यक्तीपासून थोडीशी लांब राहते. त्यामुळे आता आयुष्यातनं असं खूप आनंद वाटतो मला, खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण लक्षात घ्या, पॉझिटिव्ह राहा, तुमच्याबरोबर पॉझिटिव्हच गोष्टी घडतील. आता परवाच्या व्हिडिओमध्ये मला अश्रू अनावर झाले, कारण तसा क्षण पण होता, पण नंतर म्हटलं अरे आपण एवढं का रडत बोललो. पण ती एक ना काय म्हणतो आपण, ते खरेपणा होता जो माझ्या आपोआपच डोळ्यांमध्ये आला वाहून वाहून. आणि त्या दिवशी मी दिवसभरच रडत होते, जसा व्हिडिओ केला, जसे कमेंट वाचत होते तशी मी रडत होते. आणि अजून पण मी सुनेत्रा लाईफस्टाईलला स्टोऱ्या खूप तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या सांगणार आहे. मला इच्छा आहे माझं पूर्ण लाईफ मला इथं शेअर का करायचंय, कारण पुढे जाऊन आखी बघेल, ओवी बघेल किंवा मी स्वतः बघेन, तेव्हा मला कळेल की अरे आपण कुठून कुठून कसं कसं एकदा खाली पुन्हा वर पुन्हा खाली. म्हणजे ना मला आता श्रीमंतीचं पण काही वाटत नाही, गरिबीचं पण काही वाटत नाही आणि कशाचंच काही वाटत नाही. आत्ता जरी मला म्हटलं कोणी तू हे सोडून एखाद्या
चहाच्या टपरीवर उभं राहा तरी कष्ट करायला मी तयार आहे, फक्त तब्येतीनं साथ द्यावी, बाकी माझं काहीच नाहीये. तर आयुष्याचं दुसरं नावच संघर्ष आहे असं मला वाटतं, आणि संघर्षाशिवाय आयुष्यात मजा पण नाहीये. सगळंच नीट चाललंय, भरपूर बँक बॅलन्स आहे, सगळंच नीट चाललंय, तर काहीच उपयोग नाही. मात्र अखिलेशला भरपूर, आता त्याचं बघा बीटेक होत आलंय, आता तो एमटेक करणार आहे आणि त्यानंतर त्याला पीएचडी पण करायचं. त्याला म्हटलं तुला जे हवं, जेवढं हवं तेवढं शिक, मी तुला अजिबात बंधन कुठलं घालणार नाहीये की तू लगेच कमवलंच पाहिजेस किंवा तुला असंच तुला तसंच, काही नाही. आता तो इतका सुंदर छान अभ्यास करतो. आपल्या घरातल्या वातावरणावर खूप असतं बघा, त्यामुळं मी त्यांना वातावरण तसं देते. ओवी जरा चंचल आहे त्या मनानं, पण ओवीकडे पण माझं चांगलं लक्ष आहे. मात्र ओवी हट्टी जास्त आहे. तिला एखादी वस्तू जर तिला हवी असेल, आता आज सकाळपासून तिने परवा स्केच पेन आणले, त्याच्या आधी वॉटर कलर आणले, आज सकाळपासून ती खडूसाठी मागं लागली आहे, सायकलसाठी मागं लागले. म्हणजे तिच्या ज्या काही काही गोष्टी आहेत ना अशा, त्या ती मिळेपर्यंत गप्प बसत नाही. आणि मी पण अशी आहे की मागितल्या तिला मी देत नाही, हळूहळू करत असते. आता म्हटलंय 2-4 दिवसात जानेवारीच्या आधी तिला सायकल घ्यावी, शिकवावी, उंची वाढण्यासाठी किंवा आपल्या शाळेत जाण्या येण्यासाठी पण गरजेची आहे. तर असं आहे, अखिलेशला आम्हाला घे घे आखी, अरे आखी हे कर असं सांगावं लागतं. आणि ओवीचं मात्र ती खूप फॉरवर्ड आहे, तिला काही सांगावंच लागत नाही. तिला म्हटल्या नाही म्हटलं की तिची फुगून किंवा रुसून बसती, ते ती देईपर्यंत. मात्र ही सवय चांगली नाहीये, मी तिला कधीच मागितल्या देत नाही. थोडा उशीर करते मी तिला देण्यासाठी, पण देते आपल्याला जेवढं जमेल. एकच वाटतं बघा मला की किती पण मुली शिकू दे किंवा काही होऊ दे, सासर ते सासर असतं, या मताची मी आहे. तुम्ही किती पण चांगलं घर बघून द्या, पण सासरी कुठलीही गोष्ट करताना थोडंसं विचारावं हे लागतंच. तुम्ही स्वाभिमानी असा नाही तर काही असा. म्हणून मुलींच्या इच्छा आपल्याला जितक्या पुरवता येतील तितक्या पुरवायच्या, त्यांना पायावर उभं करायचं. म्हणजे कुठं गेल्यावर त्यांना नवऱ्याला 100-500-1000 रुपये मागावे लागणार नाहीत. त्यांचा विचार, त्यांचे खर्च आणि त्यांचे निर्णय त्यांनी घेता आले पाहिजेत, या मताची मी आहे. तर चला, गप्पा खूप झाल्या आज, म्हटलं तुमच्याशी गप्पा माराव्यात छान अशा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्याला 1 मिलियन पर्यंत पोचायचं आहे. खूपच सबस्क्रायबर हल्ली ना यूट्यूब कडूनच प्रॉब्लेम आहे, AI मधून तो, की अचानक रात्रीतनं 100 वाढतात, पुन्हा 50 कमी होतात, पुन्हा 100 वाढतात, असं जे चालू आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, सगळ्यांना सांगते मी, व्हिडिओ बघाल तेवढ्यांनी अनसबस्क्राईब करा, पुन्हा सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा. आणि व्हिडिओ दिसत नसतील माझे तर नोटिफिकेशनमध्ये जाऊन, म्हणजे यूट्यूबला जाऊन माझ्या चॅनलचं नाव टाकून बघत जा की आजचा व्हिडिओ आलाय का, म्हणजे तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.